रायगडच्या पेण तालुक्यातील वरवणीमधल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये चौथीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगी समजून चुकीची औषधं दिल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। 3 महिने उलटून ही खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या यंत्रणेवरती कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आदिवासी समाज बांधवांनी आक्रमक होत आक्रोश मोर्चा काढलाय। ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा पेणमधल्या गांधी मंदिरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावरती धडकला। यावेळी खुशबू नामदेव ठाकरे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या प्रत्येक दोषींवरती कारवाई होऊन तात्काळ गुन्हा दाखल व्हावा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास प्रधान सचिव यांच्या विभागाला पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्फत निवेदनही देण्यात आलंय। कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकानं खुशबूला चुकीचे औषध दिल्याचा दावा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था आणि आदिवासी संघटनांनी केलाय। खुशबू ठाकरेच्या पालकांची आणि मुख्याध्यापकांची कुष्ठरोगाची औषधं सुरू करण्याबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती। ही धक्कादायक बाब यावेळी मांडण्यात आली आहे। केवळ चट्ट्यावरनं खुशबूला कुष्ठरोगी ठरवलं आणि तिला मृत्यूच्या खाईमध्ये लोटलं गेलंय असा संताप ह्या मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केलाय। तर 15 दिवसांमध्ये दोषींवरती कारवाई केली नाही तर थेट मंत्रालयावरती मोर्चा काढणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि आदिवासी बांधवांनी प्रशासनाला दिलाय। यावेळी आदिवासी कातकरी ढोर न्हाय माणूस हाय, माणुसकीची भीक नको, हक्क हवाय हक्क अशा खुशबूच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे अशा वेगवेगळ्या घोषणांनी हा संपूर्ण पेण शहर दणाणून निघालं होतं। ह्या मोर्चामध्ये खुशबूच्या आई वडिलांनी शासनाच्या निद्रिस्त आणि सुस्त धोरणांवरती संताप व्यक्त करत न्यायाची सुद्धा मागणी केली आहे। माणुसकीची भीक नको, माणुसकीची भीक नको, आदिवासी ढोर नाही, आदिवासी ढोर नाही। आम्ही तहसीलदारांना तसं आणि निवेदनात पत्रच दिलेलं आहे की पुढील 15 दिवसामध्ये जर ह्या बाबतीतली सखोल चौकशी होऊन कारवाई झाली नाही, गुन्हे नोंद झाली नाही तर मात्र आम्ही मंत्रालयावर जाऊ आणि एका मंत्रालयात तर जाऊ पण सोबत आम्ही न्यायालयीन लढाई पण लढायला यापुढे तयार आहोत। कशा पद्धतीची ही घटना होती आणि काय याच्यासाठी कोण जबाबदार आहेत असं वाटतंय तुम्हाला? चुकीची औषधं दिली त्याच्यामुळं खुशबूचा मृत्यू झाला। हातापायाने सुजा आली, सगळे सुजा आली, सगळे हातापायाला डोळ्याला सगळे सूज चढले, त्यात मृत्यू झाला। त्याच्यात मृत्यू झाला। काय मागणी आहे आपली? न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळाला पाहिजे।